तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की तब्बल 10 वर्षांनी अखबार गणेशपुरेंचा मुलगा सलीम घरी आलाय. त्याच्या स्वागतासाठी बहारनं संतराजकडून एक सुंदर मूर्ती बनवून घेतलेली आहे. आता पाहूयात पुढे. वाह वाह, बहुत खूप. पण हिला झाकून का ठेवली? क्योंकि रोज रोज कहाँ ऐसी चीजें मैसर होती है. म्हणून आम्ही मच्छरदाणी वापरतो. हे लय चावतात ते. मग हे बघा आता, हे बघा हे तुला असं होते लय मच्छर. अच्छा, म्हणून तुम्ही ही मच्छरदाणी घातली होय तिला? मच्छर नहीं, मैसर. मैसर म्हणजे मिळणे कठीण. अच्छा अच्छा, असं आहे होय. वाह, बहुत खूब मूर्ति बनाई है आपने संतराज. वा, सुंदरच म्हणायची. पण ह्यो हाय तरी कोण म्हणायचा? फनकार. भयो नाग. बापरे, असं नाग म्हणजे बाप फनकारा डायरेक्ट. फनकार कलाकार है वो. अच्छा, तेच म्हणलं मी. दिसतोय पुंगी एवढा, मी लगेच इच्छाधारी नाक असं घालून घेतो. फनकार. ए बाळा, हे काय हातात घेऊन फिरतोस? बघू इकडं. हे दुसऱ्याच्या हातात खेळायला म्हणून देऊ नकोस. का? कुणीतरी खेळा म्हणून तुलाच ठोकल. काय पण एवढ्या माणसात केवढी सुंदर ही मूर्ती बनवली. हा हा हा. काश ही जिवंत असती तर आम्ही हिचा विचार केला असता. मी जिवंतच आहे हुजूर आला. भूत नाही आहे, बाईच आहे ती. हा, बाईच आहे. म्हणजे तू आम्हाला स्टॅच्यू बनवलंस? स्टॅच्यू दाखवून तू आम्हाला बनवलंस? माफ करा, मूर्ती पूर्ण करायला मला वेळच मिळाला नाही. तुला स्वतःला पण पूर्ण करायला वेळ मिळाला नाही बाळा. पण मला एक सांग, मी जेव्हा धनुष्यबाण उचलला तेव्हा तुला मरणाची भीती नाही वाटली नाही शहनशाह, का? कारण तुमच्या चेहऱ्यावरनं तुमच्या कॉन्फिडन्सची लायकी कळली होती. बहुत खूब. जोधाबाई, आजपासून ही आमची पाहुणी आहे आणि ही या महालात राहणार. आणि आजपासून हिचं नाव अनारकली. वाह वाह, क्या नाम है. अंडा करी. अनारकली. अनारकली. ठीक आहे, हिच्या राहण्याची व्यवस्था करा. चला. तुला मी बघून घेईन अनारकली. तुला मी बघून घेईन अनारकली. माझी पण आहे ढाण्या वाघाची डळकाळी. ये क्या गुस्ताखी है सुरैया. घाबरलीस का बा? हो, एवढं कोणाचा विचार चाललाय? शहजादे सलीम सना. सुरैया 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 सुरैया, क्या बताऊं तुम्हें सुरैया. जब से शहजादे सलीम को देखा है, हमें और कुछ नजर ही नहीं आता. सुरैया, मला जशी त्यांची आठवण येते, त्यांनाही माझी येत असेल का ग? तू त्यांना सरळ विचार ना. सरल. असू दे. कुठे असतील ते आता? ते एखाद्या भेटायला तुला. मला भेटायला? कब तक
कब तक ये चांद जैसे मुखड़े को छुपा के रखोगी? हमें उसका दादर तो कराओ. काय काय दादर. हाँ, हमें उसका दीवार तो कराओ. दीदार दीदार दिलदार दिल दिवाना बिन काय त्याच्या आईला काय सिंपल मध्ये घे ना. असं कसं सलीम आहे ना मी. मम्मर चांद जैसे मुखड़े का हमें दीदार तो कराओ. सुरैया हे बोलस तू. सुरैया सुरैया नाही, तू सुरडैया आहे, सुरडैया. ती कुठं आहे? आप्पा हिचं नाव आप्पा आहे. शहजादे सलीम, अनारकली. शहजादे. अनारकली. सुरैया, तू जरा बाहेर जाती का? काय करू? माझ्या आईला जरा मदत कर ना किचन मध्ये. अनारकली. शहजादे सलीम, हम तुमसे बेपनाह मोहब्बत करते हैं. हम भी आपसे बेइंतहा बेपनाह मोहब्बत करते हैं शहजादे सलीम. तुला काही त्रास होतोय का? नाही शहजादे सलीम, मग असं का बोलतीस? हीच माझी स्टाईल आहे. कारण अगं तू अनारकली आहेस, आजारकली नाही. ठीक है शहजादे सलीम. हम तुमसे शादी करना चाहते हैं. शेजारी सलीम आई साहेबांनी तुम्हाला बोलावले. कशाला? रानादाची सिरियल लागली ना, बघायची ना व. मला जावं लागेल. आईने बोलवलंय म्हणजे जावं लागेल. चहा पाना. हा? नाही, चहा पाण्याचं नंतर बघू, आधी मला जावं लागेल. बोलवलंय म्हणजे आलमपणा. आलं बिलं टाकून नंतर पितो की, आधी जावं लागेल. राहणार घरी येतो मी. शहजादे सलीम, परत याल ना? चालतंय की. बादशाह विदर्भ. बादशाह विदर्भ. काय झालं? काय झालं एवढं वरडाया? बादशाह विदर्भ, अ? तुम्हाला कल्पना आहे तुमच्या राज्यात काय चाललंय त्याची? नाही. काय झालं? तुमचा मुलगा सलीम अ? तो त्या अनारकलीच्या प्रेमात पडलाय. काय झालं? सलीम आणि अनारकलीला बोलवा. सलीम, हे मी काय ऐकतोय? काय? तुझं म्हण अनारकली बरोबर टाका विडलाय. हो, माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही, हा रिश्ता मला मंजूर नाही. मला सून म्हणून ही मुलगी पसंत नाही. मला पण पसंत नाही. कारण त्यांना मी पसंत आहे. हे हरडुचके. एक मिनिट. मग सून म्हणून कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? जी माझ्या मनातलं सगळं ओळखल अशी मुलगी मला पाहिजे. बहुतेक मिनीच पाहिजे असेल सून म्हणून. ही चप्पल बघितली का? हा? याचं एक टायमिंग शिकण्यासारखं आहे दादा. एवढा कॉन्फिडन्स वाढलाय बघ तुझा. मला अशी मुलगी पाहिजे जी माझ्या मनातलं सगळं ओळखल. शहजादे सलीमसाठी मी काहीही करायला तयार आहे. ठीक आहे, मग तुझी परीक्षा सुरू होते आत्ता. सांग, मला घरात सगळ्यात जास्त काय आवडतं? स्वच्छता आणि टापटीपणा. अगं बया, बरोबर ओळखलंस. आता मला सांग, झी मराठीवरती
रोज संध्याकाळी 6:30 वाजता मी कुठली सिरियल बघती? होम मिनिस्टर. आता मला सांग, माझं वजन किती? फक्त 40 किलो. एकदम बरोबर ओळखलं, एकदमच बरोबर. आता शेवटचा प्रश्न, माझं वय काय? 16. अगं बाई! सगळं बरोबर ओळखलं. मुलगी पसंत आहे मला, हीच पोरगी सून पाहिजे, बस विषय संपला. पण मला मुलगी पसंत नाही. महाराज, सिल्लेला. एक नाचणारी मुलगी माझी सून होणार नाही. हिला अटक करा. नाही. बस एकदम. कुणाचं काय तर कुणाचं काय? उभी राहायचं का? येऊन जा. महाराणी आहे मी. हा? अनारकली ती आहे. मग डान्स करायला कसं गेली पुढे? महाराणी आहेस ना? महाबली का करायला? अटक करायलो. नाही. अनारकली तू घाबरू नको, मी सोडवीन तुला. अनारकली तू घाबरू नको, मी सोडवीन तुला. देवा तुझ्या गाभाऱ्यात. महाराज, सलीमला युद्धावर जायचंय ना? अरे कसलं युद्ध झालं ना आता युद्ध? 17 वेळा युद्ध. सलीम, फालतूपणा बंद कर. उद्यापासून तुला युद्धावर जायचंय. नाही. हे आई, अगं मी लांब जातोय म्हणून रडतीस का? नाही बाळा, माझा कॅन्डी क्रश डिलीट झालाय बघ. त्याच्या आईला सगळे डोक्यावर पडलेत. वायफायचा पासवर्ड काय म्हणायचा? चल इकडे. असू दे बाळा तुझं, चालली मी. सलीम. जापना, आप. तुम्हाला असं वाटून राहिलं असेल का आम्ही तुमच्यावर लय अन्याय करून राहिलेलो आहे. पण आम्ही तुमचं लग्न आमच्या सलीमशी करू शकत नाही, कारण आम्ही राजावर राजे आणि तुम्ही काही झालं तरी एक नाचणारी आहात. एका नाचणाऱ्या बाईबरोबर त्यानं लग्न केलं तर त्याला रोज इव्हेंटला जावं लागल. आणि राजाचा पोरगा असा रोज इव्हेंटला जाते, त्याला शोभल का? तवा तुम्ही हे तुमचं प्रेम विसरून जा आणि मरणाला तयार व्हा. ठीक आहे जिल्हे अमरावती. तसंच जर असेल तर एका दिवसासाठी मला माझ्या सलीमची राणी करा आणि मग मी मरणाला तयार होईल. अनिल कपूरचा नायक पिक्चर पाहून आले काय? त्याच्यात पण तो एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. हा, रडू नका, काय हरकत नाही. आम्ही तुम्हाला एक दिवसाची राणी करू. हे घ्या, हे मुकुट. तुम्ही एक दिवसाच्या राणी झालेले आहात
एक मिनिट थांबा. ये क्या है जिल्ले इलाही? हे गुलाबाचं फूल आहे. हे तुम्ही तिकडे गेल्यावर सलीमला होंगाला द्यायचं. त्याने काय होईल? त्याने तो बेशुद्ध होईल आणि मग मग आसानी के साथ हम आपको इस भिताड़ में गाड़ देंगे. सलीम! उद्या सकाळ व्हायच्या आत अनारकलीला उचलून या भिताळात गाळून द्यायची. समजलं काय? टाकले आहोत. मुझे माफ कर देना शहजादे सलीम. ओ माय गॉड, टू मच हेक्टिक शेड्यूल. आता मॅचिंग उद्याच्या कपड्यांचं बघायला पाहिजे. वाव, मुकुट किती छान आहे हा. हा घालून मला सेल्फी काढायला पाहिजे. ओ वाव, फुल पण आहे. डीपी साठी व्हायचा. अनारकली ही आई कुठं पण झोपती. हा? अंगावर चादर तरी घेऊन झोप. हा? झोप. अनारकली, अनारकली. भिताडाला शेवटची वीट आम्ही लावणार. जिल्ले इलाही! जिल्ले इलाही! थांबा जिल्ले इलाही. ते फूल फूल मला मला आणखीन एक फूल हवंय. आ? ए? अरे तू तू इकडे आहे? हो. मग भिताडात कोण आहे? मला बाहेर काढा. ऐकलं सा? चहापणा तुम्ही. चहापणा. सलीम, इस राज को राज ही रहने दो. वाटल्यास तू हिच्या संगत लग्न कर, पण हिच्यापासून मला मुक्ती दे. चलेगा, चलेगा. थँक्यू. चलेगा. अरे मला गाडताय वय रे. तुमच्या मायला तुम्हाला भिताडात गाडते की नाही तुमच्या मायला तुमच्या.
आतापर्यंत 3 वर्षात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची अनेक वेळा सुरुवात झाली असेल, पण इतकी सुंदर सुरुवात पहिल्यांदा झालेली आहे असं मला वाटतं. कारण या बालकांच्या स्वरूपात इथे खरंच गणपती बाप्पाच अवतरले तसं मला वाटतं. कारण तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघा, देवाकडे बघण्याचाच तुम्हाला आभास होतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ठाणे महानगरपालिका संचालित धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेच्या या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या आगमनामुळे खरंच हा मंच आज खूप मोठा झाला असं मला वाटतं. आणि या सगळ्यांना मागे उभे असलेले जे पालक घेऊन आलेले आहेत, हे पालक यांना इथे घेऊन आलेत याचं कारण आहे एक खूप विशेष सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय, ज्या सिनेमाचं नाव आहे कच्चा लिंबू. आणि त्या निमित्तानं या मंचावरती आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात टीम कच्चा लिंबूचं. जोरदार टाळ्या. वा वा, थँक्यू. तुम्ही इथे आलात आणि तुमच्यामुळे आम्हाला इतका छान तुमचा परफॉर्मन्स बघायला मिळाला. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि मी कलाकारांना विनंती करतो, कृपया तुम्ही स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर कच्चा लिंबूच्या निमित्तानं या सिनेमाची सगळी टीम आज तुकरटवाडीमध्ये आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते सचिन खेडेकर यांचं. आतापर्यंत दिग्दर्शकाच्या भूमिकेत असलेले पण आता अभिनेते म्हणून आपल्या समोर येणारे रवी जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या मनमीत प्रेमसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी. या सिनेमाचं संगीत ज्यांनी केलेलं आहे राहुल रानडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या सुंदर सिनेमाचं लेखन ज्यांनी केलेलं आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी. आणि दिग्दर्शक म्हणून आता या सिनेमाच्या माध्यमातून ते आपल्या भेटीला येतात प्रसाद ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळे म्हणत असतील प्रसाद दिग्दर्शक झाला, याचं क्रेडिट चला हवा येऊ त्याला. कारण सतत आम्ही म्हणत होतो विनोद करायला वेगळं काहीतरी विषय दे. त्याने शेवटी ठरवलं की मी दिग्दर्शक होणार, पण हा विनोदाचा भाग आहे. प्रसादला खूप सारे शुभेच्छा. प्रसाद पासूनच मग सुरुवात करतो, दिग्दर्शकच आहेत स्वतः. काय आहे हा सिनेमा कच्चा लिंबू? जयवंत दळवींची कादंबरी आहे ऋणानुबंध नावाची. त्या कादंबरीवरती आधारित हा सिनेमा आहे आणि एका स्पेशल फॅमिलीची गोष्ट आहे. मनमीत प्रेम याच्यात स्पेशल चाइल्ड आहे आणि त्याचे पालक रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी. जेव्हा एखाद्या घरामध्ये असं मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी इतकीच त्याच्या आजूबाजूच्या लोकांचीही जबाबदारी असते त्यांना रिस्पेक्टफुली ट्रीट करण्याची. हा मेसेज हा चित्रपट देतो. अनेक देशांमध्ये स्पेशल पेरेंट्सची ग्रूमिंग सेंटर्स आहेत, त्यांच्यासाठी काउन्सिलर्स आहेत. आपल्या देशामध्ये त्याचं प्रमाण फार कमी आहे. तर त्या दृष्टीने काही पावलं उचलता येईल का असा संदेश देण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. आता मी येणार आहे अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे. पंडित हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. तो सोनालीच्या किंवा काटदरेबाईंच्या बॉसचं काम आहे ते. माझ्या वाट्याला जी बाजू आहे ती अशी आहे की त्यांचं सगळं समजून त्यांच्याशी बोलणं हा एक खूप मोठा त्यातला भाग आहे. आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की माणसं सुखासुखी आनंदात खूप वेळा भेटतात, पण दुःखामध्ये जी माणसं भेटतात ती खरं तर अधिक जवळ राहतात, जास्त समजून घेतात आणि ते खरे हितचिंतक असतात. तर तशी एक हितचिंतक अशी भूमिका आहे. वा वा. तर आज सगळेजण तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आता 2 पाहुणे भेटायला तुम्हाला येत आहेत, ते खूप उत्सुक आहेत. नवीनच ते जोडी आहेत. तर भेटूयात या आमच्या नव्या पाहुण्यांना. या
याचा काय अर्थ नाही का तुझ्या बोलण्याला? हे मला तुझं काही पटतच नाही. एकदम व्हेरी रॉंग, एकदम व्हेरी रॉंग. डिवोर्स अँड गो. मलाच पाहिजे तुझ्याकडे दिवस बोलायचंच नाही तू माझ्या बरोबर. काय चाललंय? प्रत्येक वेळा इकडे यायचं म्हटलं की तुझा तमाशा असतो माझा वेगळा. तमाशा असतो माझा काय फालतू गेली आहे? याला काय लोक वाटतं? आले त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी गप्पा मारा. वाव. कशी आहेस तू? मस्त कशी आहे मस्त मी पण आहे. वाव, कशी आहे तू? ओळखला तू? अरे म्हणजे काय कोण? सोना ए? ली मॅडम या. एकदम फेवरेट तिची खूप फॅन आहे. शी इज अ वंडरफुल ऍक्ट्रेस ऍक्च्युली. Same pinch. का मला पण जाम आवडते ए. मॅडम ऍक्टिंग. तर ऍक्च्युली ना निलेश, मी ना त्यांची एक फिल्म बघितली होती. त्याची थीम आहे ना पावसाळा होती. पावसाळा पावसाळा हा. असा कुठला पिक्चर आहे? होता ना दिल छाता है. छाता काय त्याच्यात दिसलं ना ऍक्च्युली एनिवे पण मॅडम तुमची एक फिल्म होती ती काय आम्हाला बघायलाच मिळाली नाही. काय? मी गेलो तिथे थिएटरला हा. तिथं बघायला म्हणून आणि तिथं काय लिहिलं होतं काय? त्या रात्री पाऊस होता. हे खरंच आलं म्हणजे शूटिंगचा एवढा प्रॉब्लेम झाला की शूटिंगच कम्प्लीट नाही झालं. मग मी 8 दिवसानंतर परत गेलो. बघितला? नाही परत तेच लिहिलं होतं त्या रात्री पाऊस होता. पावसामुळे मध्ये शूटिंग लावताच कशाला तुम्ही लोक? मग very well. आता झालं का कम्प्लीट? झालं पूर्ण झालं. वाव काय नाव ठेवलं? Shut up, या. ऐकू तर त्या नाही. फिल्मचं नाव होतं कुठलं त्या रात्री पाऊस होता. कन्फर्म? नक्की खरंच आहो. वाव ग्रेट. Shut up. तू अजिबात ह्याच्यावर भरोसा ठेवू नको हं? ठेव ग सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? काय तुम्ही बोलता? ओ माय गॉड, ते बघ कोण आले. तोंड आले दाखव. तोंड आलं नाही, कोण आलं? कोण आले यांची तर भाषाच कळत नाही मला. रवी जाधव सर. वाव ऍक्च्युली तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. तुम्ही कच्चा लिंबू सॉलिड दिग्दर्शन केले. डिरेक्शन तुम्ही सॉलिड तुला रॉंग इन्फॉर्मेशन घेऊन आलाय सगळी. कच्च्या लिंबू मध्ये सरनी डिरेक्शन नाही केलं, त्यांनी ऍक्टिंग केली आहे. वाव सर योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला. सॉरी सर. ओ माय गॉड, माय फेवरेट चिन्मय मानलेकर. म्हणजे उंदराला घाबरणारा माणूस कुणाचा फेवरेट कसा असू शकतो? माणूस म्हणजे काय? अरे हा माणूस उंदराला घाबरतो. उंदीर रॅट उंदराला घाबरतो म्हणून वांग खात नाही. वांग नाही नाही मला लहानपणी असं वाटायचं मला उंदराची भीती नाही पण मी उंदीर टॉलरेट नाही करू शकत. मला जरा ते कसं तरीच होतं किळच वाटते. आणि मला असं लहानपणी थोडंसं इमॅजिनेटिव्ह माइंड की वांग जे असतं त्याचं खास करून भरलं वांग तसं उंदरासारखं दिसतं. म्हणून मी भरलं वांग मी वांग्याचं भरीत खातो, मी वांग्याचे काप खातो, मी सगळं बाकीचं खातो पण ते भरलं वांग. सर ऍक्च्युली ना सिम्पल असतं सर. काय करायचं माहितीये का त्या वांग्यासमोर ना उंदीर धरायचा असा पिंजरा पकडायचा. समजा ते वांग जर का डुडू धावत आतमध्ये गेलं ना तर मग तो उंदीर आहे आणि वांग तिथंच असं लटकत राहिलं तर ते वांग तुम्ही खाऊ शकता सर. ऍक्च्युली यांना पडवळची भीती वाटून पुंगी घेऊनच बसत त्याच्यासमोर. ऍक्च्युली हे चांगलं होतं. तू लिहायला पाहिजे होता सा. पण चिनू, तू याच्यावर अजिबात भरोसा ठेवू नको. चेनू तुझा माझ्यावर भरोसा आहे Shut up, shut up आता. सॉरी मी एक गाडी घेतली होती गाडी त्याला पण एवढी नावं ठेवली नाही. Shut up, नावं ठेवली म्हणजे काय? आय विल टेल यू. एक एकदम खटारा फालतू गाडी ज्याचे सारखे ऍक्सिडेंट अशी गाडी आपण कधी घेतो? हा कोणी घ्यायला मागत नव्हतं. या डफोर्डनी ती गाडी 25 लाखला विकत घेतली. बापरे एवढी महाग का? कारण जेवढ्या वेळा ऍक्सिडेंट झाले ना तेवढ्या वेळा त्याच्यात बायकोच मेली आहे. आणि काय पण बोलते ही की कोणी घेणार नाही कोणी घेणार आहे. 25 लाखाला मी घेतली. 35 लाखाची ऑफर आहे मला. काय प्रसाद सर? आपले तुम्ही असाल तसे ते नाही तसे. काय सांगताय? वहिनीनं फोन करा कळेल तुम्हाला सगळं. काय चालू झालं तुझं? मी खूप ऐकून घेते. इतक्या वर्षाच्या संसारामध्ये दिस इज टू मच नाव. अगं रडू नकोस तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आयटम आणलाय. काय सांगतो? एकदम दुर्मिळ गोष्ट मी तुला आता दाखवणार आहे. ओ माय गॉड, दुर्मिळ म्हणजे टायगर? नाही ग टायगर तर तुला कधीतरी दिसू पण शकतो बरोबर. पण असं एकदम दुर्मिळ.
दुर्मिळ ठीक आहे आय एम रेडी रेडी हो डोळे उघड आणि तिकडे बघ तो बघ प्रसाद बघितलं एवढासा पण केवढा बिल्डअप करावा लागतोय आता प्रसाद ओ यस यस शट अप प्रसाद ओ काय दुर्मिळ आहेत का ते दर 2-3 आठवड्यांनी इथे येतातच मी बघते त्याला या सेटवरती हो की नाही आणि यु नो मला तर आता एक इन्फॉर्मेशन मिळाली की या कार्यक्रमाचं ते नावच बदलणार आहेत काय? म्हणजे रवी जाधव प्रस्तुत चला प्रसाद ओक येऊ द्या पावर्ड बाय पुष्कर श्रोत्री सगळे झाले सगळे झाले. ओके चला मग आम्ही जातो आता बाय बाय टेक केअर Take ओके बाकी कटप्पा कसे आहे तुम्ही Yes, yes. Okay, bye. Yeah, bye, bye, Thank everybody, you. bye. आता येणार आहे अभिनेते रवी जाधव यांच्याकडे अभिनेते रवी जाधव असं मला म्हणायला फार मजा येते पण रवी सर मला हेच विचारायचं आतापर्यंत कॅमेऱ्याच्या पाठी राहून बऱ्याच वेळेला तुम्ही सगळा सिनेमा सांभाळलेला असतो असं कधी झालं का प्रसाद की सीन शूट करतो हेच कट बोलले हेच ऍक्शन बोलले असं कधी झालं? रवी सर कसा होता अनुभव हा सगळा कुठेतरी बॅक ऑफ माइंड असं होतं की जेव्हा 4थीला 5वीला होतो तेव्हा वडील मला माझे एका वेसलला घेऊन जायचे मी छोट्या छोट्या नाटकातनं हौशी कोकणात जे असतात त्यात काम करायचो कुठेतरी त्यांच्या डोळ्यात पाहिल्यासारखं मला असं वाटतंय की त्यांना मी अभिनय करताना पाहायला आवडेल आणि जसं या मंचावर मी सांगू शकतो की जसं हा सिनेमा स्पेशल आईवडिलांचा आहे त्यामुळे हा सिनेमा ह्यातलं माझं काम मी माझ्या आईवडिलांना डेडिकेट करतो आता येणार आहे सोनाली तुमच्याकडे बाबांची भूमिका जाणून घेतली पण तुम्ही साकारत असलेली आई कशी आहे फार अवघड आहे कारण ही फक्त आई नाही आहे ती पत्नी सुद्धा आहे ती एक नोकरदार गृहिणी आहे त्याच्या पलीकडे ती एक स्त्री आहे तर मला असं वाटतं की कच्चा लिंबूमध्ये ना प्रसादनी आणि चिन्मयनी फार ताकदीनं एका स्त्रीचं अंतरंग उलगडायचा प्रयत्न केलेला आहे साधी माणसं असली ना तरी त्यांच्यामध्ये एक ताकद असते आपलं आयुष्य स्वीकारण्याची आणि ते आनंदाने जगण्याची तेवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे असतो आणि ती अर्थातच प्रचंड प्रेमळ आहे आणि तिचं तिच्या संसारावर आणि तिच्या बाळावर प्रचंड प्रेम आहे आणि मला असं वाटतं की अशी हिरोईन करायला मिळणं हे माझ्यासाठी प्रचंड भाग्याचं आहे जे मी मराठी काय कुठल्याच भाषेतल्या सिनेमात आजपर्यंत पाहिलेलं नाही आहे वा वा मनमितकडे आता मी येणार आहे विशेष भूमिका तू साकारलेली आहेस आपल्याला असं वाटतं की या स्पेशल मुलांचं जग खूप छोटं आहे पण तसं नाही आहे ते आपल्याहून खूप मोठं आहे असं मला वाटतं आणि त्यांचा आनंद आहे ना तो आपण नॉर्मल लोक कधीच अनुभवू शकणार नाही कारण की तो खूप वेगळा आणि निरागस निर्मळ आनंद आहे मला माझ्या आईबाबांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला या फिल्ममुळे जो प्रत्येक माणसाला मिळेल असं मला वाटतं वा वा चिन्मयकडे मी आता येणार आहे चिन्मय मांडलेकर यांच्याकडे बघितल्यानंतर मला नेहमी तोच प्रश्न पडतो की एवढं सगळं कसं मॅनेज करतो आम्हाला पण कौतुक आहे की इतका सुंदर सिनेमा एवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा लिहिता तुम्ही ऋणानुबंधवर सिनेमा करायचं हे जेव्हा प्रसादने मला सांगितलं ऋणानुबंध मी वाचली त्याच्यानंतर आम्ही खूप बोललो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला जे नॉर्मली लेखकाला सांगितलं जातं की एक साधारण दुसऱ्या आठवड्याला आपल्याला मुहूर्त करायचा वगैरे असं काहीच त्याने मला सांगितलं नाही आम्ही जवळजवळ 3 वर्ष हा सिनेमा लिहिला ह्या 3 वर्षात मला खूप मजा आली हा सिनेमा लिहिताना म्हणजे माझं जे ओरिजिनल स्क्रिप्ट आहे जे माझं स्क्रिप्ट आहे त्याच्यावर तर हा सीन मी कुठे बसून लिहिला आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे आणि मी आता जेव्हा ते स्क्रिप्ट बघतो तेव्हा मी तो सिनेमा इतक्या ठिकाणी बसून लिहिला आहे कारण तेव्हा मी खूप शूटिंग करत होतो सिनेमाचा खूपसा भाग हा मी साबरमती आश्रमाच्या जवळ बसून लिहिलं हे मला जाणवलं कारण तेव्हा मी अहमदाबादमध्ये शूटिंग करत होतो एका सिनेमाचं आणि साबरमती आश्रमाच्या समोर आमचं हॉटेल होतं कास्टिंग कळत गेल्यावर मला आणखीन आनंद झाला की अरे वा म्हणजे स्क्रीन प्ले लेवलला कास्टिंग कळलं होतं त्यामुळे डायलॉग लिहिताना माझ्या डोळ्यासमोर ही माणसं होती की हे वाक्य रवी बोलणार आहे हे वाक्य सचिन सर बोलणार आहेत हे वाक्य सोनाली बोलणार आहे त्यामुळे जास्त मजा आली मला लिहिताना खूप मजा आली
पण चांगलं तुम्ही स्क्रिप्टवरती लोकेशन लिहून ठेवली ती बरं आहे. ते नंतर एखाद्याचं GPS बंद पडलं तर ते स्क्रिप्ट सुद्धा वापरता येईल त्या माणसाला. राहुल रानडे सर तुमच्याकडे आता येणार आहे. सिनेमाचं संगीत फार मोठी गोष्ट आहे या सिनेमासाठी. कसं होतं की चित्रपटाचं पार्श्वसंगीत करताना जे मला समोर दिसतं म्हणजे जे मला दृश्य दिसतं ते माझ्या मनातनं सुरांमधनं उमटतं. तर जेवढं सुंदर दृश्य तेवढे सुंदर सूर उमटतात किंवा उमटत नाहीत. त्यामुळे अगदी असं एखादा सीन असेल की जिथे हे अप्रतिम चाललंय तिथे मी कशाला मला सूरच उमटणार नाहीत, तेव्हा तिथे शांतताच बरी. खरंच खूप मजा आली पार्श्वसंगीत करताना आणि याचं गाणं करतानाही. वा वा वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या सिनेमाच्या निर्मात्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंदार देवस्थळी यांच्यासाठी. वा वा. होणार तुम्ही या घरची हे खूप जवळचं एक घरटं होतं तुमच्या आणि त्यामुळे तुम्ही घराघरात पोहोचलेले आहात. सिनेमा हे एक वेगळं माध्यम. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. कारण होणार सून करता करता मी आणि प्रसाद असं बऱ्याच वेळा म्हणायचो की आता नवीन काहीतरी करूया आणि त्याच वेळेला डोक्यात चक्र सुरू झाली सिनेमा करायची. तो मला म्हणाला गोष्टी आहेत अनेक पण माझ्याकडे एक गोष्ट तयार आहे. तर म्हटलं मग सांग ना कधी ऐकूया. म्हटलं उद्या. असं एवढं आमच्यात बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी प्रसादनी कच्चा लिंबूची गोष्ट ऐकवली आणि आज कच्चा लिंबू तयार आहे. वा वा. त्याचबरोबरीनं या सिनेमाचे DOP या ठिकाणी उपस्थित आहेत. अमलेंदू चौधरी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. इतकी रंगांची सवय असताना फक्त रंगहीन चित्रातनं एक गोष्ट सांगायची असं आव्हान प्रसादने माझ्यासमोर ठेवलं होतं. आणि अख्खी जी फिल्म आहे त्यातला सगळ्यात जास्त पार्ट जो आहे तो त्यांच्या एका घरात आहे. सो त्या घरातलं वातावरण निर्मिती हे सगळ्यात क्रुशल होतं ब्लॅक अँड व्हाईट मधून निर्माण करणं. क्या बात आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या नवीन प्रयोगासाठी सुद्धा. विशेष मुलांच्या बद्दलचा हा सिनेमा आणि खास करून त्यांच्या पालकांबद्दलचा हा सिनेमा. मला वाटतं की देव तिथंच असतो जिथे निरागसता असते आणि माणूस कधी ना कधीतरी बंचुका होतोच. आपण सगळेच होतो. पण केवळ हीच मुलं असतात जी आयुष्यभर निरागस राहतात म्हणून त्यांच्यात देवत्व आहे असं मला वाटतं. आई वडील म्हणून मला वाटतं ते स्वतः असं म्हणत असतील की देवालाच काळजी असेल त्या मुलाची म्हणून त्यांनी मला पाठवलंय, आम्हा दोघांना पाठवलंय. तर अशा स्पेशल आईबाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या जे इतकं छान काम करतात. आणि अशाच विशेष आईबाबांसाठी एक गाणं पण आहे या सिनेमामध्ये. तर या कार्यक्रमाची सांगता आपण त्याच गाण्यानं करूयात.
तर मंडळी आपण भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह याच मंचावरती याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.